रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आळूच्या पानांची नवीन रेसिपी बघणार आहे। आळूच्या पानांची वडी तर तुम्ही बघितलीच असेल, परंतु आळूच्या पानांची ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। वेळ न घालवता आपण ही नवीन रेसिपी बघूया। चला की बघूया तिजोरी उघडून। मी इथे 5 ते 6 आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण याची देठं काढून घेऊया आणि त्याच्या शिरा पण काढून घेऊया। ही आमच्या कोकणातली खूप फेमस रेसिपी आहे आणि जर तुम्हाला इन्स्टंट काहीतरी नाश्त्याला हवं असेल आणि पोट भरून हवं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। तुम्हाला माहिती आहे का, आळूची पानं खाल्ल्याचे खूप सारे फायदे आहेत आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब आणि जास्तीत जास्त लाईक कमेंट्स नक्की करा। अजून तुम्हाला काय नवीन नवीन रेसिपीज बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ही पानं व्यवस्थित साफ केलेली आहेत। आता आपण पुढची स्टेप बघूया। आता मी पानं साईडला ठेवते आणि एक छोटंसं भांडं घेते। त्यामध्ये उडीद डाळीचं पीठ घेऊया। 2 चमचे पीठ वापरलेलं आहे मी इथे। उडीद डाळ कोरड्या फडक्याने स्वच्छ पुसून मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। आता 1 चमचा तांदळाचं पीठ टाकूया, त्यामुळे गाठी कुरकुरीत होतील। चवीपुरतं मीठ टाकूया आणि आवडीनुसार तिखट टाकूया। तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता या जागी आणि मिरचीची पेस्ट। अर्धा चमचा जिरं टाकूया आणि पाव चमचा ओवा टाकूया। मी चिंच भिजत घातली होती, त्याचं पाणी टाकूया आणि आता हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि पाणी लागेल तसं टाकूया। आता मी हे 5 मिनिटं साईडला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण आळूची पानं घेऊया। आळूच्या पानांचे मी मधोमध 2 तुकडे करून घेणार आहे। सर्व आळूची पानं व्यवस्थित मधोमध कापून घेऊया।
आणि आता मी गॅस चालू करते आणि ही आळूची पानं आपण त्याच्यावर गरम करून घ्यायची आहेत। ती गरम केल्याने त्यांची गाठ व्यवस्थित बसली जाते, त्यामुळे त्यांना थोडंसं गरम करायचं आहे। सगळे आळूची पानांचे तुकडे आपण व्यवस्थित गरम करून घेऊया। फक्त एक गरम वाफ लागली पाहिजे, कारण त्याची गाठ बसावी म्हणून। सर्व पानांना गरम वाफ देऊन झालेली आहे। आता आपण याच्यावर कढई ठेवूया। कढई गरम होईपर्यंत आपण ह्या पानांना गाठी मारून घेऊया, ह्या अशा पद्धतीने। आणि गाठी जर बसत नसतील तर पुन्हा एकदा थोडंसं गरम करून पटकन गाठ मारून घ्यायची आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला, जास्तही पातळ करू नये। आणि आता आपण ह्या सर्व गाठी बनवून घेतलेल्या आहेत। गाठी पिठामध्ये बुडवून आपण याला फ्राय करूया। सर्व गाठी पिठामध्ये बुडवून आपण फ्राय करूया। आणि हे फ्राय करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, त्यामुळे पीठ आतमध्ये पर्यंत शिजतं आणि कच्चे राहत नाही। याला दुसऱ्या साइडनी पलटी करूया। मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि तयार आहे आपली आळूची गाठी। आता आपण सर्व करून घेऊया। अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। बेस खावा, बेस राहावा।